नमस्कार. SIRच्या प्रकरणामध्ये आधार कार्ड चालेल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं वन शॉटमध्ये निवडणूक आयोगाला सुद्धा घेतलंय. वन शॉटमध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष राजकीय पक्षांना सगळ्यांना घेऊन टाकलेलं आहे. म्हणजे या देशातली न्यायव्यवस्था शिल्लक असताना काय होऊ शकतं असे प्रश्न ज्यावेळेस लोकांना पडायला लागतात त्यावेळेस हे उत्तर आहे. त्यामुळं फार काही कानगाव करणारे काही लोक आहेत की निवडणुका कशा काय, आता त्या प्रोसेसने होणार, आता त्या कशा पद्धतीने होणार. जी 65 लाख लोकांची यादी गेलेली होती की जी मतदानातच नाहीयेत, त्या लोकांना समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड चालेल किंवा त्यासह इतर अनेक डॉक्युमेंट्स चालतील. मला वाटतं सुप्रीम कोर्टानं असा वचक बसवण्याच्या आधी निवडणूक आयोगानं स्वतःच नेमकं तितकं तत्पर राहणं गरजेचं आहे आणि ते राहतील असं मला वाटतं. कारण ते कोणी भाजपची बी टीम नाही किंवा ती कुणीही भविष्यातला सत्ताधारी असेल किंवा मागे जे काही झालं ते असेल, सत्ताधाऱ्यांचा गुलाम नाहीत निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाची स्वतःची भूमिका असते, स्वतंत्र एक संस्था आहे. त्यामुळे संविधानात त्यांना जेवढं महत्व आहे तेवढं चेक अँड बॅलन्स म्हणजे विविध गोष्टी पडताळण्याचा, त्याच्यावर आवाज उठवण्याचा अधिकार नागरिकांना आहे, अनेकांना आहे, विरोधी पक्षांना सुद्धा आहे. धन्यवाद.